तुकाराम महाराज म्हणतात, देवा हेची माझी सर्व जोडी, तुझं आमच्या मुखातून तुझ्या गुणांचं गायन व्हावं, एवढं जर आम्हाला आलं ना बस, आम्हाला सगळं मिळालं. आजपर्यंत आम्ही आमची जेवढी कमाई केली आहे, तुकाराम महाराजांनी काय कमाई केली होती? काही पैसा अडका काही कमवलं होतं? नाही, कमाई ही नसतेच. आपल्या बुद्धीत भगवंताचं स्मरण येण्याची योग्यता येणे ही खरी कमाई आहे. बुद्धीत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा विचार करा. वेदांच्या समानतेचे अभंग निर्माण व्हावे हे ज्या बुद्धीतून झालं असेल त्या बुद्धीची कमाई किती मोठी असेल विचार करा. सूर्यचंद्र असेपर्यंत ज्या अभंगांचं मोठेपण वेदांच्या तुल्यतेनं राहावं अशा प्रकारचे ज्या बुद्धीतून अभंग निघाले, ती बुद्धी कशी कमावली असेल तुकाराम महाराजांनी. आज एकेका अभंगावर 2-2 तास मोठमोठे वक्ते विवेचन करीत राहतात आणि हजारोंचा लाखोंचा समुदाय ऐकत राहतो, तरी कुणाची तृप्ती होत नाही. अशा प्रकारचं ज्या बुद्धीतून निघालं असेल त्या बुद्धीची कमाई किती मोठी असेल. आणि ही जी कमाई आहे ही त्यांची जोडी आहे, हे त्यांनी कमावलेलं आहे. हे जे कमावलेलं आहे देवा, यापेक्षा आता मला दुसरं काही नको. तुकाराम महाराजांना देव म्हणतात, देवा तुकोबा एक करा ना, जेवढं धन पाहिजे तेवढं घ्या ना, जेवढी संपत्ती पाहिजे तेवढी घ्या, स्वर्ग देतो तुम्हाला, काही नको, मुक्ती देतो, न लगे मुक्ती आणि संपदा, काय पाहिजे? संत संगती सदा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू मला मुक्ती दिली तरी तुझी आठवण राहत नाही, बाकीची संपत्ती दिली ती संपत्ती तुझं विस्मरण मला करविते, म्हणून आता हे नको. तुकाराम महाराजांना देव म्हणले, तुकोबा हे जर तुम्हाला संतांची संगती पाहिजे असली तर मनुष्याचं शरीर लागतं. आता मनुष्याच्या शरीराची संपण्याची वेळ आली तुमची, तुम्हाला वैकुंठाला घेऊन जाणार आहे देवा तुकोबा. पण आता जर तुम्हाला संतांची संगती लागत असेल तर मनुष्याचं शरीर पुन्हा घ्यावं लागेल, आणि मनुष्याचं शरीर घ्यायचं म्हटलं तर त्याच्याकरता मोठा टॅक्स भरावा लागतो. त्यामुळे काय टॅक्स आहे? 9 महिन्याचा टॅक्स असतो म्हणे. कोणता टॅक्स कळलं का? आईच्या उदरामध्ये अत्यंत दुःखानं राहणं हा मोठा टॅक्स तुम्हाला भरावा लागेल. तुकाराम महाराज म्हणतात, आनंदानं स्वीकारी तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, गुण गायीना आवडी, हेची माझी सर्व जोडी. श्री तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्या गुणांचं गायन करण्याकरता ज्या मनुष्य शरीराची आवश्यकता आहे आणि संतांची संगती करण्याकरता ज्या मनुष्य शरीराची आवश्यकता आहे, त्याकरता मला गर्भावासाचं दुःख सहन करावं लागलं तरी चालेल. अत्यंत भयानक असलेलं हे दुःख आहे. आपण प्रत्येक जण ते दुःख भोगून आलेलो आहोत. नाकी तोंडी कृमी किडे, विष्ठालेप चहूकडे, नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासाचे दुःख गाढे कोणापुढे सांगावे. नाथ महाराजांनी म्हटलं, त्या प्रकारानं या शरीराला बाहेरून पाहिलं तर अतिशय चांगलं वाटणार हे शरीर, पण आतून जर पाहिलं तर अत्यंत भयानक अवस्था असलेलं, पण बाहेरूनच मनुष्य त्याच्या मोहात पडतो. महाराज याला होणारं जे दुःख आहे, या दुःखाचा जर विचार केला तर मुनी मुक्त झाले गर्भवासा. ज्ञानी महापुरुष, त्यागी महापुरुष, मौनशील महापुरुष ज्या गर्भवासाच्या भीतीनं मुक्त झाले तोच गर्भवास आम्ही भक्त मागतो. याचं कारण काय आहे? याचं कारण एकच आहे, आमच्या त्या गर्भवासाचं दुःख सुद्धा परमात्मा हलकं करतो, आणि म्हणून आम्ही गर्भवास सहन करतो. आम्ही गर्भवासात राहू, पण त्याचा परिणाम जर आम्हाला संतांची संगती आणि भगवंताच्या गुणांचं गायन करायला मिळत असेल तर यापेक्षा दुसरा लाभ कोणताही मोठा नाही. आणि म्हणून हे आपल्याला देवाला मागायचं आहे. लक्षात ठेवा, देव जर कदाकाळी समोर आलाच आणि आपल्याला मागायची वेळ आलीच तर कसं मागावं एवढं कळावं, एवढ्या करता तरी हा अभंग आपल्या पाठ पाहिजे. बाकी काही मागायचं नसतं. बाकीचं जे मागावं ते आपल्या मूर्खपणाचं ठरत असतं. ध्रुवानं काही कमी तपश्चर्या केली काय? पण ध्रुवानं जे मागितलं, मला ध्रुवपद दे, भगवंतानं दिलं, पण ते ध्रुवपद घेतल्यावर सुद्धा त्या ध्रुवाला नंतर पश्चाताप झाला, अरे हे मागितलं, देवाची भक्ती मागितली असती तर याच्यापेक्षा चांगलं झालं असतं. म्हणून देवापाशी मागो आवडीची भक्ती.
देवाला जे मागायचं ते फक्त देवाची भक्ती मागायची असते, देवाचं प्रेम मागायचं असतं, त्याशिवाय दुसरं काही मागायचं नाही. या निमित्तानं आपण सगळेजण संकल्प करूया. लक्षात ठेवा,